चलो मंडळी, सुरुवात करूया एका नव्या प्लांट स्टोरीची आणि तो आहे क्लोरोडेंड्रम. याला भाटसुद्धा म्हणतात. तर आज आपण या प्लांटच्या मेंटेनन्सबद्दल जाणून घेऊयात प्रामुख्याने. तर सुंदर असा फ्लावरिंग प्लांट आहे जो शोभेसाठी लावला जातो. तुम्ही हा कुंडीमध्ये लावू शकता, जमिनीमध्ये हा उत्तम वाढतो. तसेच ही फुलं जी आहेत त्यांना सुंदर असा वास आहे. बरीचशी फुलपाखरं सुद्धा हे प्लांट अट्रॅक्ट करतं. तर फुलपाखरं सुद्धा तुम्ही एक्सपिरियन्स करू शकाल जर हा प्लांट तुमच्याकडे असेल तर याचं जे फ्लावरिंग आहे ते तुम्हाला ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात जास्त पाहायला मिळेल. हा विंटर फ्लावरिंग प्लांट आहे, तसेच सीझनल प्लांट आहे. एव्हरग्रीन असतो हा वर्षभर, पण फ्लावरिंग सीझन हा 3 ते 4 महिन्यांसाठीच त्याचा आहे. तर या रोपाची निगा राखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत तेही पाहून घेऊया. तर रोप जगण्यासाठी जे आपण पाणी देतोय प्लांटला ते पुरेशा प्रमाणात द्यायचं आहे. मातीचा ओलावा टिकला इतकं पाणी द्यायचं आहे. तुम्ही त्याचं जे सॉइल आहे ते हातांच्या बोटांनी चेक करून, मॉइश्चर लेवल चेक करून त्याला पाणी देऊ शकता. आठवड्यातून 3 ते 4 वेळेस तुम्ही याला पाणी द्यायचं आहे. अवॉइड करायचं आहे ओव्हर वॉटरिंग. ओव्हर वॉटरिंग केल्यामुळे रूट रॉट होऊन प्लांट खराब होऊन तुम्ही प्लांट गमावू शकता. तसेच फ्लावरिंग प्लांट असल्यामुळे 3 ते 4 तासांचं ऊन त्याला मिळेल पुरेसं, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. तेव्हाच त्याला उत्तम असं फ्लावरिंग होईल आणि प्लांट सुद्धा उत्तम ग्रो करतो. तर हा प्लांट जो आहे तो झुडूप वर्गीय आहे, त्यामुळे तुम्ही हा जमिनीमध्ये लावाल तर तो उत्तम छान ग्रो करतो. तुम्ही पॉटमध्ये सुद्धा लावू शकता. मातीचा जो पॉट आहे तो उत्तम आहे या प्लांटसाठी. तसेच जर पॉटमध्ये लावणार असाल तर पॉट तुम्ही दर 2 ते 3 वर्षांनी चेंज करा, जसा तो प्लांट ग्रो होईल. तसेच एरिएशन राहण्यासाठी प्लांट पॉटमध्ये असल्यामुळे माती जी आहे ती जवळपासची मोकळी करायची 15 दिवसाच्या गॅपनी. तसेच तुम्ही मुठभर त्याला ऑर्गॅनिक कंपोस्ट, म्हणजे हे गांडूळ खत आहे, अशा प्रकारचं कंपोस्ट द्यायचं आहे, जेणेकरून प्लांट जो आहे तो छान ग्रो करेल आणि उत्तम असं त्याला फ्लावरिंग होईल. तर तुम्ही कंपोस्ट हे जे आहे ते 10 ते 15 दिवसाच्या गॅपनी प्लांटला देऊ शकता. तसेच लिक्विड फर्टिलायझर्स बनवू शकतो वेगवेगळे. हे कांद्यांच्या सालीचं पाणी आहे, तर हे सुद्धा तुम्ही द्यायचं आहे. फ्लावरिंग प्लांटसाठी हे उत्तम काम करतं. असं छान हेल्दी फ्लावरिंग तुम्हाला पाहायला मिळेल. भरपूर प्रमाणात फ्लावरिंग येण्यासाठी लिक्विड फर्टिलायझर मदत करत असतं. तसेच तुम्ही याची प्रूनिंग करायची आहे फ्लावरिंग येऊन गेल्यानंतर, तेव्हाच प्लांट जो आहे तो छान दिसतो. तसेच नवीन नवीन ब्रँचेस डेव्हलप होण्यास मदत होते. तर फ्लावरिंग आल्यानंतर तुम्ही प्लांट जो आहे तो क्लीन करून घ्यायचा आहे छान. हे कोणत्याही प्लांटच्या बाबतीत महत्त्वाचं आहे. तेव्हाच प्लांटला नवीन नवीन ब्रँचेस डेव्हलप होतात आणि प्लांट हेल्दी दिसतो. त्याच्या उत्तम वाढीसाठी त्याला प्रून करणं वेळोवेळी महत्त्वाचं आहे. तर सर्व प्लांट असा क्लीन करून घ्यायचा फुलं येऊन गेल्यानंतर, आणि नंतर तुम्ही त्याला फर्टिलायझर देऊ शकता आणि उत्तम तो परत नवीन त्याच्या फ्लावरिंग बॅचेससाठी छान तयार होईल. तर माझा जो प्लांट आहे तो सिमेंटच्या पॉटमध्ये आहे आणि यासाठी जे मी मातीचं मिश्रण बनवलं आहे त्यासाठी मी बागकामाची माती, कंपोस्ट आणि थोडीशी रेती वापरली आहे. तर या मिश्रणात हा प्लांट उत्तम ग्रो झाला आहे आणि छान तो डेव्हलप झालेला आहे. साधारण 1-1.5 वर्ष झालं हा प्लांट माझ्याकडे आहे आणि तो मी सक्सेसफुली त्याचं संगोपन करू शकले आहे. तर याच्या स्टेम कटिंगपासून म्हणजेच फांदीपासून याला तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. तसेच फूल येऊन गेल्यानंतर याला सीडपॉट तयार होतात, तर ते परिपक्व झाल्यानंतर त्यापासून सुद्धा आपण हे प्लांट बनवू शकतो. तर याचं प्रपोगेशन आपण असं करू शकतो. याच्या पानांना वास आहे छान आणि फुलांना सुद्धा सुगंध आहे. नॉर्मली या प्लांटवरती मी पेस्ट अटॅक पाहिलेला नाही आहे, स्वच्छ आहे हा प्लांट. पण तुम्हाला जर पेस्ट अटॅक आढळला तर तुम्ही निमॉलचा स्प्रे 15 दिवसाच्या गॅपनी प्लांटवर करू शकता. तसेच हा इझी टू ग्रो लो मेंटेनन्स प्लांट, एक सुंदर असा शोभेचा प्लांट तुम्ही तुमच्या प्लांट कलेक्शनमध्ये नक्की ॲड करण्याचा प्रयत्न करा. विंटर फ्लावरिंग प्लांट आहे. हॅपी गार्डनिंग.